नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे शेजारची सखू. या कथेचा या अगोदर आपण एक भाग ऐकलेला आहे आणि आपल्याकडून अपेक्षा एवढीच, तुम्ही कथेचे भाग ऐकत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक करा. एकापेक्षा एक वर चढ कथा मी तुमच्यासाठी सादर करत असतो आणि तुम्हाला मात्र त्या गोष्टीची कदरच नाही यार. आणि जे माझे रसिक मित्र कथेला लाईक करतात, चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, अशा लोकांचे खूप खूप आभार. तर मित्रांनो, चला आता जी माझी शेजारची जी सखू होती ती पहिली कथा म्हणजे कथेचा पहिला भाग आपण ऐकलेलाच आहे. मी तुमच्यासमोर पुढं काय घडलं हे आता थेट सांगत आहे. आता बघा की त्या सखूच्या सोबत मी तिच्या घरामध्ये गेलो. तिच्या घरामध्ये गेल्यानंतर तिने मला कपडे चेंज करायचं निमित्त सांगून ते बाहेरच्या सोफ्यावर बसवलं. सोफा कसला, ते तर एक जुन्या टाईपचा दिवाण होता, परंतु त्या दिवाणलाच त्यांनी सोफ्याचा आकार दिला होता. आता त्यांच्या घरातल्या भांड्या बासनाबद्दल किंवा इतर काही साहित्याबद्दल आपल्याला काहीच देणं घेणं नाही. जे काही आहे, तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तीच गोष्ट मी तुमच्यासमोर सादर करत आहे. तिनं माझ्यासमोर तिच्या डोक्याची क्लिप काढून समोर टाकली. आता माझ्या हातातून चुकून पडली असं तिनं मला दाखवलं, परंतु मी एवढा काही बुद्ध नव्हतो आणि मला काही समजणार नाही असं काही नव्हतं. मी खूप चतुर, त्याच्यामुळं माझ्या लक्षात आलं तिनं ती क्लिप, डोक्याची हेअर क्लिप तिनं जाणीवपूर्वक समोर टाकली आहे. आणि तिच्या अंगावर जो होता तो सिल्की गाऊन, तो मोठ्या गळाचा, त्यातून ते सगळे मोठे मोठे फुगीर हापूस आंबे माझ्या दृष्टिक्षेत्रात येऊ लागले होते. माझी दृष्टी त्याच्यावर पडल्यामुळं माझ्या त्या भागावर, शरीराच्या विशिष्ट भागावर म्हणजे माझ्या बांबूवर लोड येऊ लागला होता. मित्रांनो, आता तो फुगू लागला होता. सखूचे आंबे बघून त्यांना दाबायचा किंवा चोखायचा मोह मी आवरू शकत नव्हतो. मलासुद्धा हापूस आंब्याची चव घ्यावी असं वाटत होतं. आत्तापर्यंत त्या हापूस आंब्याला भरपूर लोकांनी झोंबलं आहे, त्या हापूस आंब्याला भरपूर लोकांनी चोखलं आहे, हे सुद्धा मला माहीत होतं. परंतु तरीसुद्धा का मला माहीत नाही, परंतु मला मात्र माझा मोह तिथं आवरताच येत नव्हता. आत्तापर्यंत 100 बडकर 1 आंब्याच्या जाती आणि 100 बडकर 1 आंबे, 100 बडकर 1 आंब्याच्या पद्धती, स्टाईल, सर्व काही. आता तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. आत्तापर्यंत मी त्याचा वापर घेतला होता. मी खाल्लं होतं, चोखलं होतं, चावलं होतं त्यांना, परंतु ही गोष्ट काहीतरी वेगळीच आहे असं माझ्या मनामध्ये मला वाटू लागलं होतं. मित्रांनो, वेळ कसा निघून जातो काही समजतच नाही. आमच्यामध्ये फक्त नजरेने सर्व काही खेळ चालू होता. मला काय पाहिजे हे तिला समजलं होतं, परंतु ती काही स्पष्टपणे मला म्हणून दाखवत नव्हती. राजेश, तुला जे काही पाहिजे ते तू माग, मी तुला द्यायला तयार आहे, कधी पण एका पायावर देते मी तुला, असं ती मला म्हणत होती. परंतु माझ्यामध्ये मात्र हिंमत होत नव्हती. एकतर घराला चिटकून घर, आणि जर काही झालं ना, कुटाणा जर काही झाला, तिनं जर बोंब मारली, कारडाओरडा केला की आमचे जे काही फॅमिली नातेसंबंध होते, शेजार संबंध, ते सर्व काही क्षणार्धात संपुष्टात येणार होते, सर्व काही तुटून जाणार होतं. त्याच्यामुळं मी थोडा घाबरूनच होतो, थोडा थबकून होतो. काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं. त्याच्यामुळं मी जरा प्रत्येक गोष्ट थोडीशी सबरीनं घ्यायचं ठरवलं आणि तिला मी जाणीवपूर्वक मला काय पाहिजे हे सांगत नव्हतो. मी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, वेगवेगळे उदाहरणामध्ये तिला समजायचा प्रयत्न करत होतो, परंतु तीसुद्धा अशी अट्टेल होती की सर्व काही समजूनसुद्धा मला काही समजतच नाही. तुला काय पाहिजे ते मला कळतच नाही, तुला जे पाहिजे ना ते स्पष्टच सांग मला, असं तिचं मत होतं. आता मी तुमच्यासमोर एक उदाहरण सांगणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही मेडिकल दुकानावर जाता, औषधी दुकानावर, आणि तिथं जाऊन तुम्हाला कार्यक्रमासाठी जी गोष्ट पाहिजे असते, काय पाहिजे असते तुम्हाला माहीतच आहे. मी तुम्हाला तुमच्या इच्छेखातर सांगतो, तुम्हाला कंडोम पाहिजे असतो, त्यावेळची ही गोष्ट. तिथं तुम्ही इतका वेळ थांबता की आजूबाजूला जोपर्यंत बाकीचे ग्राहक, त्या मेडिकलवाल्याचे बाकीचे ग्राहक जोपर्यंत निघून जात नाहीत तोपर्यंत तिथंच तुम्ही दबा धरून थांबता. तुम्ही ज्या पोझिशनमध्ये थांबता, ज्या स्टाईलमध्ये थांबता, तुमची नजर जशी असते आणि तुम्ही बाकीच्या आजूबाजूच्या लोकांकडे तुम्ही जसं बघता, त्या सर्व गोष्टीवरून मेडिकलवाल्याला लगेचच माहीत झालं असतं. त्या दुकानात काम करणारा जो फार्मासिस्ट असतो त्याला माहीत झालं असतं की ह्या ग्राहकाला काय पाहिजे. त्यानं तुम्हाला हेरलेलं असतं, परंतु तो जाणीवपूर्वक तुम्हाला विचारतो काय द्यायचं आहे. जर तो दुकानदार तुमच्या ओळखीचा असेल तर तुम्ही त्याला तुमच्या भाषेत पाकिट द्या, छत्री द्या, टोपी द्या, असं जे काही तुम्ही त्याचं टोपण नाव ठेवलं असेल ते तुम्ही द्या म्हणलं की तो गुपचूप तुमच्याकडून 10-20 रुपये घेत असेल, जी काय त्याचे चार्जेस असतील ते घेत असेल आणि तुमच्या हातावर ठेवत असेल. परंतु मी ही गोष्ट आता मध्येच का काढली ह्याचं पण रिझन आहे. त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यानं टिपलेले असतात. अगदी माझंसुद्धा तसंच होतं, हुबेहूब तीच सिच्युएशन, तीच परिस्थिती. आणि मला काय पाहिजे हे तिला परफेक्टपणे माहीत होतं, परंतु ती खूप चतुर,
तिला माझ्याकडून उलगडा पाहिजे होता. मी स्पष्टपणे तिला मागावं. एखादाच असा दुकानदार तुम्हाला मुद्दाम खिचवायसाठी काय द्यायचं सांगा ना साहेब. कसली टोपी द्यायची, कसलं पाकिट, कशाची छत्री, काय द्यायचं तुम्हाला, मला समजत नाही, नीट सांगा. मग शेवटी तुम्हाला नाईलाज असतो, त्याला सांगावं लागतं, बाबा मला कंडोम पाकिट दे. तो कंडोम पाकिट देतो, फिदी हसतो किंवा हसत पण नाही. जे काही असेल ते असेल, जाऊ दे, आपल्याला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही, कसलंच देणं घेणं नाही, आपल्याला काय करायचं आहे. परंतु माझी सिच्युएशन, परिस्थिती अगदी तशीच होती. मेडिकल दुकानावर जाऊन कंडोम मागण्यासारखी. मी सखूला म्हणू लागलो, सखू तुला माहीत आहे मला काय पाहिजे ते. परंतु ती वेळ घेऊन पेडगावला जात होती. मला माहीतच नाही, हा तिचा हट्ट. मला काय माहीत तुला काय पाहिजे ते, तू सांग मी देते. अशा देते घेते नाही देते म्हणण्याच्या नादामध्ये खूप मोठा कुटाणा झाला. आता मला तर वाटलं मी तिच्या घरात जाऊन लगेच मला मिळेल काहीतरी कार्यक्रम करता येईल. फक्त तिला बाकी काही जरी नाही झालं तर कमीत कमी चुमाचाटी तर करता येईल, तिचे दाबता तरी येतील, तिच्या हापूस आंब्यावरून हात तरी फिरवता येईल, त्या हापूस आंब्याचा आकार तरी बघता येईल, मोजता तरी येईल, त्याचा आस्वाद चाखता येईल किंवा नंतर बघू कधीतरी. परंतु आत्ता आपल्याला त्याचा स्पर्श तर घेता येईल. स्पर्शसुखसुद्धा खूप मोठं असतं. नेत्रसुख फक्त डोळ्याने घेता येतं. स्पर्शसुख जरी मिळालं तर त्याच्यापेक्षा पुढचं, आणि ती संपूर्ण आंबाच आपल्याला खायला मिळाला, त्याच्यापेक्षा ते झाडच आपल्याला मिळालं, तर मग तर आपला जो आनंद असतो तो स्वर्गापेक्षासुद्धा जास्त. स्वर्ग आहे की नाही मला माहीत नाही. लोक म्हणतात स्वर्ग असतो, नरक असतो, पण मला माहीत नाही आणि आपला विषय पण नाही तो. परंतु लोक जसं म्हणतात स्वर्गसुख मिळालं, तसं तीच गोष्ट स्वर्गाची अनुभूती माणसाला होते. स्वर्गाचं किंवा नरकाचं काढून इथं आपला काही वादविवाद करायचे नाहीत. फक्त तुमच्या माहितीसाठी मी तो विषय एक इथं छेडला आहे. मित्रांनो, आता असं मला वाटू लागलं की मी काही वेळातच स्वर्गाचं प्रस्थान करणार आहे. सर्व गोष्टी मला मिळणार आहेत आणि सर्व गोष्टीची मी मजा घेणार आहे. परंतु असं काही होतच नव्हतं. जसं ती माझ्याकडे बघू लागली आणि मला खिजवू लागली तसं मी सुद्धा तिला खिजवू लागलो. यार तू कशाला परेशान करतेस, मला द्यायचं असेल तर दे, नसेल तर जाऊ दे मला. ती मला म्हणाली काय मग सांग ना, मग काय पाहिजे तुला ती. मी तर द्यायला तयारच आहे, परंतु तूच घेत नाहीस. तू सांग मला काय पाहिजे ते, मी देते म्हणले ना. ती पण जोरावर आणि मी पण खूप जोरावर. आता असं होतं की तिच्याकडं संयम होता आणि माझ्याकडं मात्र नव्हता. आता माझा संयम तुटू लागला होता. स्पष्टपणे सांगावं, मला तुझ्यासोबत झोपायचं आहे, मला करायचं तुझ्यासोबत खेळ, हे सर्व काही तिला स्पष्ट सांगावं. परंतु माझं मन तेवढी हिंमत करत नव्हतं. कारण काही जर कुटाणा झाला तर मगा म्हणल्याप्रमाणे शेजार धर्म, घराला चिटकून घर, कायमची जन्मभराची तोंडवाकडी आणि पुन्हा पप्पांचा मार म्हणजे अंगावरची चामडी सोलून घेणं. अंगावर चामडी ठेवणारच नाहीत पप्पा, असली बदाडून काढतील. जेवढे माझे पप्पा प्रेमळ तेवढे रागीटसुद्धा. घराचं वातावरण इतकं कडक की कधी कुठल्या क्षणाला काय करतील काय नाही काहीच सांगता यायचं नाही. मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, आता सर्व काही हातात असूनसुद्धा माझ्या हातात काहीच नव्हतं. मला स्वतःला मी राजा आहे असं वाटू लागलं. कारण ती सर्व काही द्यायला तयार झाली आणि मला काहीच मिळत नाही म्हणून माझी फिलिंग्स भिकाऱ्यापेक्षा बेकार, भिकाऱ्यापेक्षा माझे हाल बेकार. काय करणार. कधी कधी तर वाटू लागलं म्हणावं डायरेक्ट, हो दे काय व्हायचं ते, जाऊ दे कुठं जायचं तिथं, तिनं कोणाला सांगायचं त्याला सांगू दे, आईला सांगल पप्पाला सांगल. हो म्हणलो मी, माझी गरज होती म्हणून मी म्हणलो, अशी म्हणून बगावत करावी असं पण मला वाटू लागलं. काही क्षणाला तर वाटू लागलं की थेट तिच्यावर झडप टाकावी आणि आपल्याला जे पाहिजे ना ते ओरबडून घ्यावं, हिसकावून घ्यावं, सर्व काही घ्यावं आपणच आणि करावं. ती काय नाही म्हणणार आहे का, आणि तिला पण ते पाहिजेच ना. आत्तापर्यंत कितीतरी लोकांना दिली आहे, मला दिली तर काय फरक पडणार. हा एक माझ्या मनामध्ये प्रश्न, माझ्या मनाची इच्छा, सुप्त इच्छा मला पाहिजे. परंतु मित्रांनो, असं घडलं की मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकलो नाही. आता तुम्ही म्हणाल आता काय झालं आणखीन, तर मांजर आडवं गेलं. तुम्ही हसत असाल, मांजर कसं आडवं जाईल राव, कारण घटनाच तशी घडली. मी एक थोडा वेळ वाट बघितली तिच्याकडून काही येतं का. शेवटी तिच्याकडून काहीच होत नाही हे मी बघितलं आणि ती मुद्दाम माझ्याकडून पहल माझ्याकडून व्हावी, सुरुवात माझ्याकडून व्हावी याचीच ती वाट बघते हे माझ्या करेक्ट लक्षात आलं. आणि मी आता मात्र लोहा गरम आहे मार दो हातोडा, जाऊ द्या चला आपल्याला जे पाहिजे ना ते आपण घेऊत, ती नाही म्हणणारच नाही हे माझ्या लक्षात आलं. मी उठलो आणि डायरेक्ट आता तिला घट्ट मिठीत घ्यायचं मी ठरवलं. उठलो आणि मी माझे हात तिच्या खांद्याकडे घेऊन गेलो. आता माझे हात मी जसं तिच्या खांद्याला चिटकावले तसा घोळ झाला. खडखड 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 दरवाजा आपटू लागलं कुणीतरी बाहेरून. आईला काय ताप आहे राव आता ह्या नवीनच. इकडं आता तर कसं तरी माझं जुगाड जमलं होतं. मी तिच्या अंगावर हात टाकल्यानंतर ती काय प्रतिक्रिया करेल, काय बोलेल, मला हो म्हणेल की नाही म्हणेल, करू देईल की नाही, काहीतरी माझ्या मनामध्ये चलबिचल चालू झाली होती. परंतु बाहेरून आता यावेळेला ऐन टायमावरच कोण कडमडला काही समजलंच नाही. त्याने इतक्या जोरात दरवाजा खडखड खडखड आपटला की मला काही समजलंच नाही काय करावं. मी एवढा घाबरलो की अक्षरशः माझ्या अंगातून घाम येऊ फुटला, मला घाम येऊ लागला. तीसुद्धा खूप घाबरली. गडबडीनं तिनं माझे हात खाली दाबले आणि चटकन ती माझ्यापासून बाजूला झाली.
आता आम्ही दोघं एका क्षणार्धामध्ये एकमेकाच्या मिठीत सामावलो असतो, एकमेकाच्या घट्ट मिठीमध्ये. आणि पुढच्या क्षणाला मी कुठंपर्यंत गेलो असतो, मी तिचं काय दाबलं असतं, काय दाबलं नसतं, काय केलं असतो, काय नाही, मला काहीच समजलं नाही. एका क्षणामध्ये सर्व बाजू पलटली गेली. माझ्या डोक्यातून पूर्ण अंगावर घाम आला. मी पूर्ण भिजून घामानं ओला झालो. मित्रांनो, मी इतका घाबरलो की आता काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं. मी कसं तरी कसा बसा माझ्या घशाला कोरड पडली होती. तशा अवस्थेमध्ये सुद्धा मी कसं तरी तिला म्हणालो, सखू ह्यावेळेला कोण असेल गं? ती मला म्हणाली, आता असं अचानकच एवढा कसं काय झालं मला पण समजलं नाही, परंतु कोण आहे हे तर बघावंच लागेल. मग मी म्हणालो, मी कुठेतरी लपू का? परंतु ती थोडी चतुर होती आणि माझ्यापेक्षा थोडी वयानं जास्त. तिला माझ्यापेक्षा जास्त समज असणार ना. ती मला म्हणाली, नको थांब, एवढं लपायला करायला आपण केलंच आहे काय, फक्त तू बसलास आणि मी तुला बोलत आहे बस. मग काय झालं, थांब मी दरवाजा उघडते आणि बघते कोण आहे ते. कोण कड म्हटलं की मेला बघते मी, अशी म्हणून ती रागारागात पाय आपटत दरवाजाकडे जाऊ लागली. आता मला वाटू लागलं आपण इथंच कुठेतरी पलंगाच्या खाली, कुठेतरी सोफ्याच्या खाली, दिवाणच्या खाली कुठेतरी लपावं, कपाटामध्ये जावं, कुठल्या तरी पडद्याच्या पाठीमागे जाऊन थांबावं. परंतु पुढच्या क्षणाला असं वाटलं की जर तिच्याच घरचं जर कुणी असेल तर मी लपलो आणि तिच्या घरचे जर कुणी आले तर मला बाहेर येताच यायचं नाही. मग परत संशयाला जागा, तू लपलाच का? तुझं काही नव्हतं ना, मग का लपलास? मित्रांनो, अशा सिच्युएशनमधून तुम्ही कधी गेला आहात की नाही मला माहीत नाही, परंतु असे प्रसंग मात्र भरपूर वेळा माझ्यावर आले. मला खूप टेन्शन आलं. आता काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं. मी खूप घाबरलो होतो, परंतु एवढं घाबरूनसुद्धा मी स्वतःवर संयम ठेवला. आता जी काही गोष्ट घडणार होती ते घडू दे. असं पण सखू बाहेर गेलीच आहे आणि बाहेर गेल्यानंतर ती दरवाजा उघडल्यानंतर काहीतरी होणारच आहे. आम्ही काय अंगावरचे कपडे काढले नव्हते, काही वेगळं विचित्र कार्यक्रम तर आम्ही काही करत नव्हतो. फक्त बोलत होतो. मी सोफ्यावर आणि ती थांबवून बोलत होती. मग काय झालं, आणि एका क्षणामध्ये तर सखू दरवाजा उघडायला गेली होती. त्याच्यामुळं घाबरण्यासारखं किंवा टेन्शन घेण्यासारखं काही गोष्टच नव्हती. त्याच्यामुळं ती गेली आणि तिने दरवाजा उघडला. माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. कोण कोण असेल, कोण आला असेल, काय होईल, काय विचारेल, घरात येईल का, बाहेरच्या बाहेरून कटेल, बाहेरच्या बाहेरून जर कटला तर परत माझं मन धसेल का, मी तिच्यापर्यंत जाऊ शकेन का, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येऊ लागले होते. परंतु आता काय करायचं, जाऊ दे, काय का कासना, जे काही असेल ना काहीतरी करूत आपण, काहीतरी मार्ग लागेलच. आता नाही मिळालं तर उद्या मिळेल, नंतर कधीतरी मिळेल. एवढं तरी डेअरिंग आपण केली आहे. आपण तिच्या खांद्यावर हात टाकत होतो, एवढी तरी गोष्ट तिच्या लक्षात आहे. मी नाना प्रकारचे विचार करत मनामध्ये प्रश्नाचं काहूर माजवून कसं तरी त्या दरवाजाकडे डोळे लावून बसलो होतो. आता कोण आत येत आहे बघावंच अशी माझी उत्कंठा वाढली होती. आणि ज्यावेळा मी बघितलं त्यावेळा सखू समोर आली आणि तिच्या पाठीमागे तिची आई, दोघी पण एका मागोमाग आल्या. आता मी तिच्या आईला बघून थोडासा टेन्शन आलो, परंतु स्वतःला सावरलं आणि थोडा शांत बसलो. काय बोलावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं. जसं तिने मला घरात सोफ्यावर बसलेलं बघितलं तशी ती मला म्हणाली, "औ राजेश, आज कसं काय वाट सुधारली बाबा, तू आमच्या घराकडे आलास?" मग मी म्हणालो, "का काकू, मी तुमच्या घरी येऊ शकत नाही का? अहो शेजारी आहोत आपण." "मग काय झालं, आलो म्हणून काय झालं, काही चुकलं का माझं?" ती म्हणाली, "अरे बाबा, मी तुला येऊ नकोस किंवा का आलास असं प्रश्न विचारत नाही रे. तू कधीतरी पॉझिटिव्ह बाजूने पण विचार करत जा ना. मी तुला असं कसं काय म्हणू शकेन बरं? तू माझा शेजारी आहेस, घराचे आपले चांगले संबंध आहेत आणि तुला येऊ नको कसं काय म्हणून मी फक्त एवढं की आज कशी काय वाट सुधारली. कारण तुला मी खूप वेळा घरला बोलवते, सखू पण तुला घरी बोलवते, परंतु तू कधी येत नाहीस. रक्षाबंधनला येत नाहीस, दिवाळीला येत नाहीस, फराळ करायला येत नाहीस. कुठला कार्यक्रम असला तरी तू आईला स्वातीला पाठवून देतोस, तू मात्र येत नाहीस." तसं मी म्हणालो, "काकू, मला खूप लाज वाटते. आज पण आहे ना, तो कुठला तरी वरचा डब्बा काढून द्यायचं होतं, म्हणून सखूनच मला घरात बोलवलं, म्हणूनच मी आलो. आता कुठला डब्बा काढून द्यायचं होतं आणि काय नाही मला काहीच सुचत नव्हतं. माझ्या तोंडात जे काही आलं ते मी बोलून टाकलो. तसं आई सखूकडे बघू लागली आणि तिला विचारली, "कुठला डब्बा काढायचा होता गं?" तसं तिला पण कळलं की मी बाजू सेव्ह करण्यासाठी बोललो आहे. ती गडबडीने म्हणाली, "अगं, ती किचनमध्ये वर डब्बा होता ना, तो मला खाली पाहिजे होता. मी घेतले, त्यातलं काहीच मला साहित्य लागायचं होतं आणि वर पण ठेवून घेतला. आता कुठला डब्बा, काय डब्बा, हे सर्व काही विचारायच्या अगोदरच तिनं म्हणजे सखूनं तिच्या आईला म्हणलं, "आणि आई, तू तर आज संध्याकाळी येणार होतीस, लगेचच कशी आलीस?" "तशी काम लवकर झालं. तुझे बाबा म्हणाले इथलं बँकेतलं काम झालं की तू लगेच ताबडतोब घरी जा, नाहीतर आम्ही दोघे पण बाहेरगावी जाणार होतो आणि संध्याकाळीच परत येणार होतो. तुझे बाबा एकटेच गेले आणि मी मात परत आली." काय नशीब बघा ना, सर्व काही हाताला लागणार होतं परंतु काहीच लागलं. बाकी तर गोष्टी सोडाच, परंतु भरून नेत्रसुखसुद्धा मिळालं नाही. मनामध्ये खूप टेन्शन आलं आणि हुरहुरसुद्धा लागून गेली. काय करावं, आधी जर घरात आली नसती ना तर आज सर्व काही जवळजवळ पूर्ण म्हणजे पूर्ण कार्यक्रम झालाच असता. मला सर्व काही मिळालंच असतं. परंतु म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ यायला पाहिजे.
योग्य वेळ जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपला काही मिळतच नाही. आणि माझं पण तसंच घडलं. यावरचा बेत माझा फसला होता. परंतु आणखीन एक खूपच मोठे उपकार वाटत होते की आमच्या दोघांमध्ये काही कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदरच आंटी घरामध्ये आली होती. तिनं जर आमचा खेळ चालू असताना अचानक जर डिस्टर्ब केलं असतं किंवा अचानक आलीच ती तर मग मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला असता. काय करावं आणि काय नाही काही समजत नव्हतं. मित्रांनो, आता पुढं काय घडलं त्याच्यानंतर ते सर्व काही कथेच्या पुढील भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला माहीतच आहे.